पहिलं षटक जीत 11 रॉयल क्लब झिडके आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई चामुंडाई भावाळे बी. विकास गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सूरज केणेच्या विपक्षामध्ये इन ऍक्शन. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तो आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. सूरज केणे नाव तर खूप मोठं आहे, कामही खूप मोठं आहे, मात्र आज या मैदानामध्ये सूरज केणेचा तो शो प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? पहिलाच बॉल, जास्त उंची लांबी कमी, अभिनय पाटील पोहोचेल का? पोहोचला आणि घेतला महत्वाचा कॅच. सूरज केणे गोल्डन डकचा शिकार. थँक्यू विजय. या स्पर्धेला यशस्वी करणारे आमचे आयोजक वैभव पाटील पुन्हा एकदा जॉईंट होतात, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्याच बॉलवर इथे विकेट आली. या पहिल्या चेंडूवर इथे फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. विकेटचं पतन विकासनं इथे सूरज केनेला माघारी परतवलंय. आई चामुंडाई भावाळी बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम जीत 11 रॉयल क्लब झिडके अशी मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवनाथ आलाय. आक्रमकतेने बॅटिंग करणारा खेळाडू. हे आव्हान जे जिवंत राहिले याच खेळाडूच्यामुळे ते आव्हान भावाळे संघाचं जिवंत राहिलंय. इथे कमी गतीनं उजव्या अष्टीवरनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने चेंडू घेऊन गेला. अगदी चांगली गोलंदाजी इथे सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. गोलंदाज विकासच्या माध्यमातून 2 चेंडू अगदी योग्य टप्प्यावर तिथे डिलिव्हर केले आणि तिथनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन जात असताना पाहायला मिळाला. निलेशजी मडवी धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपचे अध्यक्ष आहेत, त्यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत तिथे विकेटनं केलं जाईल. नवनाथ महत्वाचा खेळाडू, अति घाई होतीये असंच चित्र मैदानाच्या आतमध्ये प्रतीत आपल्याला पाहायला मिळतंय. 2 महत्वपूर्ण खेळाडू नवनाथ आणि सूरज केणे तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळाले. सध्या अडचणीचे क्षण आहेत, कठीण काळ आहे. या कठीण काळावर मात करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये कुणाला तरी उभं राहावं लागेल आणि नुसतं उभं न राहता धावसंख्येला चालना देण्याचा प्रयत्न करावा लागेल. धावफलकावर पेनचा वापर झालाय जरूर, मात्र तो विकेट आणि डॉट करतात. 3 चेंडू इथे 2 विकेट आणि 1 निर्धाव बॉल. त्यावेळेस मात्र विकासचा हा बॉल अलंग कार्पेट खेळा. अभिनय पाटील येतोय बॉलवर. जोपर्यंत अभिनय बॉलला उचललं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 0-1 या आकड्यावर भावाळे बी आणि झिडके या 2 टीम मध्ये सध्या संघर्ष मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अगदी चांगल्या दर्जाचं, उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालंय. आजचा शेवटचा दिवस आहे, फायनलचा हा दिवस आहे. दर्जेदार खेळाडूंचे संच आपल्याला मैदानावर जरूर पाहायला मिळाले आणि दर्जेदार खेळाडूंचा खेळ तो आपल्याला मैदानावर जरूर पाहायला मिळाला. काय मॅच झाली. या आधीची शेवटच्या 6 बॉलमध्ये 10 धावसंख्या ठेवली आणि तिथे प्रसाद तांडेल हे नाव चर्चेमध्ये आलं. अप्रतिम गोलंदाजी केली आणि गोरसाई बला त्याने परतीचं तिकीट तिथे कन्फर्म करून दिलं. यावेळेस अप्रतिम आउटस्टँडिंग स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार 6. थँक्यू विजय. क्रिकेटवर प्रेम करणारा व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा आम्ही नेहमीच उल्लेख करतो, भाताणे गावातील एक
प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सुभाष कासार यांच्याकडनं अभिचार 2 झेल करता 200 रुपयाचं कॅश प्राइज येते. सुभाषजी कासार यांच्या माध्यमातून अभि करता 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. पुढचा बॉल इथे फुल टॉस होता ऑन साइडला रिव्हर्स. खूप चांगला फटका. बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत. पहिल्या षटकात जे काही प्रेशर क्रिएट झालं होतं त्या प्रेशरला रिलीज करण्याची कामगिरी शेवटच्या 2 बॉलवर योगेश भालेकरने केली आहे. या स्पर्धेतल्या सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत आणि मला वाटतं 100+ रन त्याच्या नावावर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश भालेकर हे नाव चर्चेमध्ये आहे आणि का चर्चेमध्ये आहे ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळते. 107. नेक्स्ट मॅच टीम चिंचोटी आणि कासार वडवली दोन्ही संघ सज्ज राहायचे. चिंचोटी आणि कासार वडवली या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटक क्रमांक 2 गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज भूषण सध्या तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. 11 धावा या धाफलकावर आहेत. भावाळे बी आणि झिडके या 2 संघांमध्ये सध्या संघर्ष तो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तमाम प्रेक्षक वर्ग जो या मैदानावर दाखल झालाय युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडल्या गेलाय त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज भूषण आपला पहिला बॉल घेऊन इथे मात्र बॅकलिपला खाली केलं. सिंगलच्या उद्देशाने खेळले. या बॉलला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलंय. तिथे केदार पाटील बॉलवर येतोय आणि जोपर्यंत फील केलं 1 रनच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पुसते येते 12 कठीण काळ त्यावर मात करत इथपर्यंत पोहोचलेले या 2 टीम्स कारण एका बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज असताना अखूट टप्प्याचा बॉल तिथे मिस झाला. विकी काळेकडनं आणि गणेशपुरी संघ पराभूत झाला. भावाळी संघ तिथे क्वालिफाय झाला. पहिल्या मॅच मध्ये आपल्या या स्पर्धेतला खेळताना 3 बॉलमध्ये एका धावसंख्येची गरज असताना जतीन पाटील षटकाराचा प्रयत्न करत राहिला आणि तिथे शिरगावला विजयाचा पराभवाचा सामना करावा लागला आणि तिथे 3 बॉलमध्ये 1 रन डिफेंड करत विजयी ठरला तो झिडक्याचा संघ. तो आज इथपर्यंत पोहोचलाय. इथे टॉप 3 मध्ये क्वालिफाय होण्याची मॅच तो खेळतोय. भूषण गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल ऑन साइडला योगेश भालेकर बॉलला फेकून देते. पुल. इट्स अ पॉवरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. 6. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. 2 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा धाफलकावर आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. योगेश भालेकर चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये करतोय. उन्हाचा तडाखा जास्त आहे त्यामुळे कॅप परिधान करणं इथे त्याला योग्य वाटतंय योगेशला आणि त्यामुळे ती कॅप मागवली आहे. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 18 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. योगेश भालेकर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी चांगली बॅटिंग करतोय. या एंड कडनं पोषक असं वातावरण त्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे बॉलला पुन्हा एकदा बिटवीन द गॅप कट केलंय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. इथे मिळेल चौकार. 4 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. इथे बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांनी इथे रिव्ह्यू घेतलाय.
तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. आमचे तिसरे पंच ते लंच ब्रेकवर आहेत, त्यामुळे गजानन हिरेकर जे मेन पंच आहेत ते येतील आणि चेक करतील तिथे. रिव्ह्यू लॉस्ट. इथे फेअर बॉल आहे. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावफलकावर 22 रन्स ऑन बोर्ड. तीन चेंडूचा खेळ, तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 या आकड्यावर आहे. अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर बदला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज भूषण आहे समोर, योगेश भालेकर. त्यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं तिथे फक्त डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला. शांत केलं स्वतःला. वेळ घेणं गरजेचं आहे. 4 ओव्हरची जरी मॅच असेल तरी खूप जास्त मोठा हडकम तो मैदानामध्ये तुमच्या विरोधात जाऊ शकतो. इथे फुलटॉस होता ऑन साइडला. खूप चांगल्या पद्धतीनं दिशा दिली आहे. केदार पाटील आला बॉलवर. जोपर्यंत बॉलला उचललं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं 23 धावा या राफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्ती एकेरी. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अविनाश मैदानाच्या आतमध्ये योगेश भालेकरच्या साथीनं. बघूया अविनाश तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल का. योगेश भालेकर 6 बॉलमध्ये 21 या धावसंख्येवर बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हरऑल टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 23 आहे. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 करता 2 मधला हा भूषणच्या माध्यमातून. समोर अविनाश त्याच्या विपक्षामध्ये. चांगला बॉल पुढे खेळवलं, थोडंसं खाली ठेवला, बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. यश मिळालं त्यामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघून जातोय. ओव्हर समाप्त झाली नंबर 2 ची. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती एकेरीस 2 विकेटच्या पतनानंतर टीम आई चामुंडाई भावाळी बी जाऊन पोहोचतीये ती 23-23. गाजल गाव पहाडोली पहाडोली दुनियेत गाजल गाव दुनियेत गाजल. तो म्हणतो या काल काल देव जांभूल जांभूल. म्हणतो या काल काल देव जांभूल जांभूल. तो म्हणतो या काल काल देव जांभूल जांभूल. मैदानामध्ये पाण्याची गरज आहे. गाणे आपण ऐकलं बहाडोली कशा करता प्रसिद्ध आहे प्रत्येकांना माहिती आहे. जांभूळ आणि त्या जांभळाचं जे गीत तुम्ही ऐकलं. केदार पाटील आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. इथे कुठल्या टप्प्यावर मारा करताना आपल्याला पाहायला मिळेल.
इथे इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, बटन बॉल मध्ये योग्य त्याचा संपर्क नाही आहे. योगेश भालेकर तिथे जर आपण पाहिलं तर त्याला बाद करण्याची संधी होती असंच म्हणावं लागेल. एक सिंगल मिळाली, 1 रनच्या मदतीनं 24 धावा. तुम्ही रिव्हर्स अटेम्प्ट करताना कुठल्या बॉलवर करताय, कुठल्या टप्प्यावर येणाऱ्या बॉलवर तो रिव्हर्स अटेम्प्ट करताय, हे सर्व काही गोष्टी लक्षात घेतल्या जातात. केदार पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. त्याच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एनकडनं अविनाश, या एनकडनं पोषक वातावरण जरूर आहे त्याच्या फलंदाजी करता. मात्र या पोषक वातावरणाच्या परिस्थितीमध्ये काय त्याच्याकडनं एखादा चांगला फटका इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल, याकडे लक्ष राहील सर्वांचं. भावाळे आणि झिडकेमध्ये सध्या मॅच सुरू आहे. यावेळेस मात्र चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहे. या बॉलवर जोपर्यंत पेट्रोलिंग केली जाईल, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असताना क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि या चुकीचं भुगतान संपूर्ण टीमला करावं लागेल. रिप्ले मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण ते क्षेत्र आम्हालाही तेवढं क्लिअर पिक्चर नाही आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर बॉल सिंगल मध्येच कन्वर्ट होईल ही अपेक्षा होती आणि तिथे चेंडू सरळ चौकारामध्ये कन्वर्ट झालाय, 4 मध्ये निघून गेलाय. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 28-28 या आकड्यावर. केदार पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 2 चेंडूचा खेळ, तदनंतर 28 ही धावसंख्या धाफलकावर अधोरेखित आहे. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा परफॉर्म तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पुढचा बॉल इथे मात्र समोरच्या बाजूने चांगला फटका जोरकस खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय, जोपर्यंत फील्ड केलं. किशोर आहे तिथे, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याच्याकडनं अगदी चांगल्या पद्धतीने तिथे बॉलला फील्ड केलं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला आणि 1च्या मदतीनं धावसंख्या 29 या आकड्यावर, 29 ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. अगदी चांगल्या मॅचेस इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. कालच्या दिवसातली जी शेवटची मॅच होती आज ती रंगताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आज काय खेळ झालाय. कासार वडवली सुरुवातीला थोडीशी स्ट्रगल मध्ये होती, मात्र सुशांत मुकादम जो मैदानामध्ये आला त्यानं विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग केली. तिथे त्यानं आपल्या टीम करता रन्स बनवल्या, 50 पर्यंत पोहोचवलं आणि उत्तरार्धामध्ये 6 चेंडू 10ची गरज असताना प्रसाद तांडेलने केलेली गोलंदाजी अगदी काबिले तारीफ राहिली. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज केदार पाटील. योगेश भालेकर ऑन साइडला चांगला फटका खेळतोय त्यावेळेस, मात्र मोनिश आहे तिथे जोपर्यंत फील्ड केलं. एक सिंगल, त्यावरच समाधान मानावं लागेल. 2 एंड आहे तिथे आणि वेगवेगळ्या एंड कडनं वेगवेगळ्या रणनीतीनं फलंदाजी करणं ती गरज आहे या मॅचची. आणि इथे जर आपण पाहिलं तर थोडंसं बॅटला शांत ठेवलंय. 4 चेंडूचा खेळ, तदनंतर 7 धावा आल्या, 30 धावा धाफलकावर. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे. केदार पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. समोर अविनाश जो बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंड कडनं सज्ज आहे. केदार आणि अविनाश दोघांमधला खेळ. यावेळेस मात्र चांगला फटका समोर, नो चान्स एनी फील्ड, 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पार. रन्स मिळतील 4, चौकार. श्री समर्थ कृपा सर्व्हिस सेंटर उसगाव यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाला झेल करता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकाराला झेल मध्ये कन्वर्ट करा आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा. यावेळेस अपील होती, मात्र ती अपील फेटाळली. तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने बॉल आलाय. 34 धावा दाफलकावर. 3 षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर येणार आहे. कोण फलंदाजी करेल, कोण गोलंदाजी करेल, सर्व काही आपल्याला पाहिजे. मात्र तत्पूर्वी ऐकूया डीजेला एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा आई चामुंडा चषक 2024 पर्व पहिलं. वरदान दिलं या गावाला, वरदान दिलं या गावाला, वरदान दिलं या गावाला. आज तू बाईचा आशीर्वाद, वरदान दिलं या गावाला, वरदान दिलं या गावाला, वरदान दिलं या गावाला. वडिलांनी वाढ, वडिलांनी वाढ, वडिलांनी रोपट हे लाविलं, वडिलांनी वडिलांनी रोपट हे लाविलं, एक रोपट हे लाविलं. जो तू म्हणतो या कणकाल, देव जांभूल लाविलं.
म्हणतो या काळ काळ देव जांभूळ जांभूळ तो म्हणतो या काळ काळ देव जांभूळ. ₹34 रन्स ऑन बोर्ड, 34 धावा दाफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 ते प्रगती पथावर येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता शेवटचं षटक मोनिश आलाय. 6 चेंडू हाताळण्याची जबाबदारी, 6 चेंडू मध्ये ज्या धावा त्याला डिफेंड करायच्या होत्या त्या केल्या होत्या पहिल्या दिवसाच्या त्या खेळामध्ये. 3 धावा, 1 धाव 3 चेंडू मध्ये त्यानं तिथे डिफेंड केलं आणि टीमला विजयापर्यंत नेऊन ठेवलं. तोच मोनिश गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या गोलंदाजी करत असताना योगेश भालेकरच्या विपक्षामध्ये, जो योगेश भालेकर आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळालाय. तो योगेश भालेकर कशा पद्धतीने खेळ करेल. पुढचा बॉल, यावेळेस मात्र योगेश भालेकर ब्रँडेड तडाखा, बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6 या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर नेहमीच चर्चेत राहणारं व्यक्तिमत्व, प्रत्येक क्रिकेटच्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य नेहमीच दिलं जातं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सन्माननीय माननीय श्री विजय शेठ पाटील ससूनवकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. सन्माननीय विजय शेठ पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. त्यांचा धन्यवाद. योगेश भालेकर तो सोडणार नाही, त्यानं बॉलला पुन्हा एकदा घडवली हवाई भ्रमंती, पाठवून दिले त्याला मिडविकेट सीमारेषा पार. षटकार 6. इनोवा थार फॉर्च्युनर गाड्यांचा तापा हाय जबर, इनोवा थार फॉर्च्युनर गाड्यांचा तापा हाय जबर, अशी पैशानं बनवले त्यानं सारा मार्केट हलतोय आज आमच्या बाईच्या नावाने, सारा मार्केट हलतोय आज आमच्या बाईच्या नावाने, बाईच्या नावाने आमच्या बाईच्या नावाने, मार्केट हलतोय आज आमच्या बाईच्या नावाने. दोन चेंडूत बॅक टू बॅक 2 मॅसिव्ह हिट्स, 2 षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. येणारे 4 बॉल कसा खेळ असेल, येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी असेल, सर्व काही आपल्याला पाहायचं आहे. मात्र योगेश भालेकर अप्रतिम खेळ या खेळाडूच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारायचा प्रयत्न, दुखापत झाले का बघा एकदा, पाणी पाहिजे का योगेश. बॉल टर्न होत असताना लागला होता, हेडशॉट दिला योगेशला असं म्हणावं लागेल. अगदी त्या पद्धतीनं बॉल जाऊन त्याच्या डोक्याच्या जवळ लागलाय. पबजीचा जमाना आहे आणि त्यामुळे हेडशॉट हे लवकर कळतं लोकांना. या स्पर्धेच्या निमित्तानं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही आकर्षक ट्रॉफी ज्यांनी भाताणे गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या मैदानावर उपस्थित आहेत, सन्माननीय श्री सुभाष अनंत पाटील, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. सुभाषजी पाटील. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे, रनआउटची विकेट आली आहे. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर एक मॅन ऑफ द सिरीजची जी आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहताय, कैलासवासी लक्ष्मण दामा पाटील यांच्या स्मरणार्थ मितेश लक्ष्मण पाटील यांच्याकडनं आपल्याला उपलब्ध झाली आहे. मितेश पाटील यांचाही मनपूर्वक धन्यवाद जे इथे उपस्थित आहेत. 4 चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय, बघूया कशा पद्धतीचा खेळ होईल. इथे मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट, इथेही 2 रन करता कॉल आहे, कारण पहिली रन वेगाने घेतली, दुसऱ्या धावे करता येतोय. तिथे क्षेत्ररक्षक अजून शोधतोय, अखेर बॉल रिटर्न केला तोपर्यंत 2 धावा. क्षेत्ररक्षणाचा दर्जा
हा क्रिकेट मधला सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण गोलंदाज कितीही चांगला असेल ना, क्षेत्ररक्षक उत्तम नसेल तर त्याची व्हॅल्युएशन डाऊन होते आणि ते आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये थोडासा पाहण्यालायक असतो. इथे जर आपण पाहिलं तर एक चांगला बॉल निर्धावच्या स्वरूपाने आलाय. ओव्हर समाप्त झाली. टोटल 49 रन्स धावफलकावर आहेत. विजयाकरता 50 धावसंख्येचं लक्ष आहे. ते टीम G11 रॉयल क्लब झिडके आई चामुंडाई भावाळी बीच विपक्षामध्ये. आपण जर पाहिलं तर श्री रमेश अनंत पाटील नवसई बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते यांच्याकडनं मदत आली. या ग्राउंडसाठी ट्रॅक्टर आणि पाणी टँकर ची व्यवस्था केली आहे. त्यांचे सुपुत्र कुमार कामेश पाटील नवसई त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर यावं. सन्माननीय रमेशजी पाटील साहेब आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. तसंच निलेश मडवी आपल्या या मुख्य मंचावर आहेत. मुलाची मदत त्यांच्या वतीनेही आपल्या स्पर्धेला लाभली आणि या मंचाची शोभा वाढवत असताना निलेश मडवी सध्या मुख्य मंचावर तुम्हाला पाहायला मिळतात. निलेश मडवी यांनाही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करणार आहोत. त्यांचा स्वागत सत्कार इथे करणार होती. या स्पर्धेचे आयोजक वैभव पाटील यांना विनंती असेल की आपण त्यांना सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. जी इको गाडी आता तिथे पार्क केली गेली आहे ना, थोडीशी पुढे घ्या अथवा बाजूला घ्या. कारण तुमच्या फ्रंटच्या काचेवर जो सूर्य येतोय तो त्या प्रकाश डायरेक्टली समालोचन कक्षामध्ये डिस्टर्ब करतोय. सन्माननीय रमेशजी पाटील आणि मधुकरजी पाटील यांचं मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आगमन होतंय. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि येथे तुम्ही पाहताय सन्मान होत असताना निलेश मडवी या स्पर्धेला मोलाची मदत त्यांचीही राहिली आणि ते इथे उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आकर्षक असं हे सन्मान चिन्ह आणि मायेचं वस्त्र शॉल देऊन त्यांचा सन्मान या मुख्यमंचावर होत असताना पाहताय. त्यानंतर सन्माननीय रमेशजी पाटील साहेब आपल्या सोबत मुख्यमंचावर उपस्थित आहेत. मधुकरजी पाटील साहेब या मुख्य मंचावर आपल्यासोबत उपस्थित होत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. सन्माननीय रमेश पाटील यांचा सन्मान पुढे केला जाईल. चला टॉस करता यायचे. बोट टीम कॅप्टन दोन संघाचे कर्णधार आपल्याला नाणेफेक करण्याकरता जॉईन व्हायचंय. टीम कासार वडवली आणि चिंचोटी दोन्ही संघाचे संघ नायक नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. सलामीची जोडी अभिनय आणि प्रतीक सध्या मैदानाच्या आतमध्ये. अभिनय पाटील पहिलाच बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला. अलॉंग द कार्पेट येणाऱ्या बॉलला इथे जोपर्यंत फील्ड केलं गेलं एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर करता गोलंदाज नवनाथ रमेश पाटील यांचा सन्मान राजेंद्र कुडू यांच्या शुभस्ते आपण इथे करतो. रमेशजी पाटील आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. मायेचं वस्त्र शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देतोय.
अभिच्या इथे कॉलिंग मध्ये गडबड होती, योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी फेकी आली असती ना तर हा क्लोज कॉल इथे असू शकला असता. अभिनय पाटील सध्या मैदानामध्ये याने प्रत्येक षटकाराकरता त्याच्याकरता 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे ऑनलाईन ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. मधुकर पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. मितेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मधुकरजी पाटील यांना सन्मानित करतोय मुख्य मंचावरनं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज नवनाथ आहे. अभिनय पाटील करता पारितोषिक आहे, नाव डिक्लेअर नाही, मात्र पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल डाव्या एसटीवर राहिला, वाईटचा इशारा. मधुकर पाटील यांचे सुपुत्र पंकज पाटील यांच्या मार्फत आपल्या या स्पर्धेकरता मोफत वायफायची सुविधा आपल्याला करून दिली आहे. तदनंतर बिस्लरी पाण्याचे बॉक्स आणि तदनंतर 6 नंबरची जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपल्याला त्याने उपलब्ध करून दिली आहे. निकेश यांना तुम्ही मुख्य मंचावरनं पाहताय, ज्यांच्याकडनं 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आपल्या या स्पर्धेला लाभलंय. मिश्राजी यांना पाहताय, ज्यांनी या स्पर्धेकरता जे सन्मान चिन्ह आहेत ते आपल्याला प्रोव्हाइड केलेत. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. कारण ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावला आणि त्यांचा नामोल्लेख तो होणं गरजेचं आहे, कारण या सर्वांशिवाय स्पर्धा यशस्वी होणं शक्य नाहीये. धावसंख्या 5 या आकड्यावर आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. थोडासा दिशेमधनं भरकटलाय आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना, दिशा से भटके तो मिलेंगे फटके. इथे दिशेपासून भरकट होऊन चालत नाही आणि प्रत्येक एक असा खेळाडू आहे ना, त्याला संधी जर मिळाली इथे खराब गोलंदाजीची जोड, तर मग तो मोठ्या फटके अगदी लिलया खेळू शकतो. चांगला बॉल अपील आहे, मात्र पिचिंग डाऊन द लेग आणि डाऊन द लेग पिचिंग असल्यामुळे पंचांनी नाकारलंय. लेग बाईज चा इशारा जिथे पंच विरल नायर यांच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 1 न पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते. सन्माननीय रमेश अनंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य 1500 रुपये येते. सर्वांकडनं टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करू. सन्माननीय रमेश अनंत पाटील यांच्या माध्यमातून हे आपल्याकरता उपलब्ध करून दिलेत, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. व्हाईटचा इशारा आलाय. कासार वडवली संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. इथे मात्र समोरच्या बाजूने चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय, शांत ठेवलं गेलंय नवनाथकडनं. अगदी चांगली गोलंदाजी. 8 ही धावसंख्या राफलकावर आहे. एकंदर या ओव्हर मधले 4 चेंडूचा खेळ झालाय. टीम चिंचोटी कॅप्टन, आमचा आवाज पोहोचतोय, दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तिथे वैभव पाटील असतील आणि त्यांच्या समवेत रमेशजी पाटील साहेब असतील, ज्यांच्या उपस्थितीमध्ये ही नाणेफेक आपण तिथे पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. यावेळेस मात्र बॅकलिपला खाली केलंय. पुन्हा एकदा सिंगलच्या उद्देशाने चेंडूला खेळलंय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 9 या आकड्यावर. अगदी एक्स्ट्रा ज्या रन मिळाल्या त्याचा फायदा घेत सिंगलनं धावफलकाला रोटेट करण्याचा प्रयत्न प्रतीक आणि अभिनय पाटील कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. निलेशजी मडवी, समाजसेवक, धर्मवीर प्रतिष्ठान अध्यक्ष यांच्याकडनं चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक, ज्याच्याकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पुढचा बॉल इथे 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 अपील होती, मात्र मला वाटतं बॅटची कडा घेतली होती बॉलनं, आणि बॅटची कडा घेतल्यानंतर तुम्ही कितीही चांगली अपील करा तिथे ती नाकारली जाते. आणि इथे जर आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतली आणि त्यामुळे ही अपील नाकारली. 10 धावा राफलकावर आहेत. ओव्हर समाप्त झाली आहे क्रमांक 1 ची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 10. येणारी 3 षटकाची अशी आहेत आणि या 3 ओव्हर मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 40 धावसंख्येची गरज.
चिंचोटी विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तिथे टीम कासार वडवली ज्यांना फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय चिंचोटी संघाकडनं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं दुसऱ्या ओव्हर करता सूरज केणे अभिनय पाटीलच्या विपक्षामध्ये, भावाळे ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये झिडके अशी मॅच सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अभि पाटील आणि सूरज केणे या दोघांमधला हा संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये. शफल झाला, जागा बनवली, मात्र बॉलला जागा दाखवणं शक्य झालं नाही. चेंडू आणि बॅटमध्ये समन्वय नाही. या बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने इथे आलाय बॉल डॉट. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने दिशा दिली. इथे बॉलला जोपर्यंत स्टॉप केलं एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. प्रशांत चौधरी बाबू यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रशांत चौधरी बाबू यांच्या माध्यमातून हे विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आपल्याला येत असताना पाहायला मिळते. समर्थ कृपा सर्व्हिस सेंटर उसगाव ज्यांच्याकडनं प्रेक्षकांकरता ही पारितोषिक आहे. श्री समर्थ कृपा सर्व्हिस सेंटर उसगाव, जे प्रेक्षकांनी झेल पकडली तर 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्यांच्याकरता. षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करा, मात्र त्या काळ्या पडद्याच्या मागे तो झेल तुमचा असणं गरजेचं आहे, तर आणि तरच ते पारितोषिक तुम्हाला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सूरज केणे अगदी चांगला मारा त्याच्या वतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रतीकचा फटका फसलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच कॅरी झालाय, विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल प्रतीकला. पहिला हादरा, पहिला झटका टीम रॉयल क्लब झिडकेला. फलंदाज प्रतीक बॅक टू द डगआउट. आपल्या या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक, ज्या ट्रॉफीज आहेत आकर्षक, त्या ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर्ड केलं ते उपलब्ध करून दिल्यात ते सन्माननीय अशोक पांडुरंग कुडू या मैदानावर उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. अशोक पांडुरंग कुडू आपल्याला विनंती, आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. अतिथी देवो भव. आणि आपण जो या स्पर्धेला सहयोग केलाय, जे सहकार्य आपण दिलंय त्याकरता आपल्याला मुख्य मंचावर येणं गरजेचं आहे. अभिनय पाटील जर सलग 3 षटकार खेचतोय तो सुभाष जी कासार भाताणे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं तर मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना 300 आईस्क्रीमचं वाटप आज शिवसेना शाखा प्रमुख खरटतारा मराठी दणका या नावानं प्रसिद्ध असलेले मिलिंद केणी अगदी थोड्याच वेळात ते उपस्थित होतील, त्यांचंही स्वागत आहे. हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने येत असताना 11 धावा धावफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. येणारी 14 बॉल 39. अभिनय पाटील ला इथे हात खोलावे लागतील मैदानामध्ये. मोनिश आलाय जरूर, मात्र मोनिशला इथे चांगली बॅटिंग करत खेळ दाखवावा लागेल. इथे फटका पुन्हा एकदा मिस झालाय. बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गॅदर झालाय. विकेट मिळतीये. मोनिशला माघारी परतावं लागेल. पडझड काय थांबायचं नाव घेत नाहीये, आणि ही पडझड जर थांबली नाही तर मग झिडकेकरांना इथनं त्यांचा वान जिवंत ठेवणं ते कठीण जाऊ शकतं. नवीन बॅटर केदार पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. मैदानावर जर आपण पाहिलं तर या वसई तालुक्यातील एक सर्वोत्तम स्केच आर्टिस्ट म्हणून आपण ज्यांना सातत्यानं पाहतो ते इथे उपस्थित झालेत. कौशिक, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 11 आहे. अशोकजी पाटील मुख्य मंचावर उपस्थित आहेत. अशोकजी कुडू यांचा सन्मान वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावर करतोय.
अशोकजी कुडू यांना सन्मानित करतोय. इथे मात्र समोर खेळायचं आहे, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, बॉलला जाऊ दिलं नाही मागे. धावच्या स्वरूपानं इथे चेंडू निघत असताना अगदी चांगलं षटक सूरज केने, फक्त एक धाव त्यानं खर्च केली. 2 विकेट्स या ओव्हरमध्ये त्यानं आपल्या नावावर केल्या. एकंदर 11 धावा, 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. दोन ओव्हरचा खेळ, 2 ओव्हर नंतर 11 धावा राफलकावर आहेत. अगदी शांतता आहे. ह्या शांततेला भंग करण्याची कुवत धमक अभिनय पाटील मध्ये जरूर आहे. मात्र काय तो ती कुवत आणि ती धमक मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. एक शतक या खेळाडूच्या नावावर आहे. सेंचुरी करण्याचा रेकॉर्ड या खेळाडूने केलाय. 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड नावावर आहे. मात्र आज या मैदानावर अभिनय पाटीलची बॅट काय चालेल. योगेश भालेकरच्या विपक्षामध्ये एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे योगेश भालेकर, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय अभिनय पाटीलच्या विपक्षामध्ये. बॉलला टॉस केला, तिथे गुडलेन स्पॉटवर पिच केलं, उडवलं आणि विकेटच्या मागे घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपानं भिवंडीमधील 2 नामांकित खेळाडू जे एका टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, योगेश भालेकर आणि सूरज केने, तर दुसऱ्या बाजूने अभिनय पाटील आणि केदार पाटील. म्हणजे खूप चांगल्या खेळाडूंचे संच आहेत मैदानामध्ये. मात्र अभिनय पाटील स्ट्रगल मध्ये आहे. हा स्ट्रगल त्याला संपवावा लागेल, पर्याय दुसरा नाही आहे. कारण स्ट्रगल संपला नाही तर मग पराभव तो निश्चित आहे, सुनिश्चित आहे. चांगला फटका, यावेळेस मात्र एका हाताने बॉलला खेळलाय अगदी किरण पवारच्या स्टाईलनं, आणि इथे बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार, चौकारामध्ये कन्व्हर्ट केलंय 4. आमचा प्रेक्षक वर्ग तुम्हाला दाखवला जातोय. आमचे कॅमेरामन जस जसा वेळ मिळतोय तस तसे प्रेक्षक वर्गाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. दिशा भरकटली, लाईन भरकटली, डाव्या स्टेवर पिच झाला, तिकडनं बॉल हलकासा कट झाला आणि बाहेरच्या बाजूने निघत असताना तिथे विकेट किपिंग चांगली आपल्याला पाहायला मिळाली. सूरज केनेच्या माध्यमातून बॉलला स्टॉप केलं. धावसंख्या 18 या आकड्यावर स्थिर आहे. 16वर माफ करा. इथनं विजयाकरता जर आपण पाहिलं तर 10 बॉल आणि 34 धावा. येणाऱ्या पुढचा बॉल या ओव्हर मधला बघूया. अभिनय पाटील हात खोलताना पाहायला मिळेल का. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का हा खूप मोठा प्रश्न होता. मात्र पोहोचू शकला नाही कुठलाही क्षेत्ररक्षक. जोपर्यंत बॉल आला 2 धावा तिथे सुरक्षित कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 या आकड्यावर. अजूनही विजयाकरता 32 धावा. येणारे तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 9. प्रत्येक बॉलवर आक्रमकता ती गरजेची आहे. ही मॅच जिंकायची असेल सिंगल डबल्सनं जो पल्ला तुम्हाला गाठायचा तो गाठणं शक्य नाही आहे. त्याकरता थोडंसं हवाई सफर तो गरजेचा आहे या मॅच मध्ये. येणारे 2 बॉलवर एक मोठा फटका आला, मॅच ऑन होईल तिथनं. मात्र मोठा फटका येणं तो गरजेचा आहे. इथे शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी. मात्र पंचाच्या दृष्टीनं हा विकेट पासून दूर आहे. तिथे व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 19 वर. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाहेर निघाला बॉल आणि त्यामुळे वाईट म्हणून करार केले गेले. यावेळेस जशी यष्टी दाखवली त्या यष्ट्यांच्या वरनं बॉलला घेऊन गेला. तिथे निर्धाव तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे की काय बॉल इथे यष्ट्यांच्या वरनं निघून गेलाय.
व्हाईटचा इशारा आलाय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये भर होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 20 ऑन बोर्ड, 20 धावा दाखल कावर आहेत. 3 चेंडूचा खेळ, 3 एक्स्ट्रा रन्स. या पद्धतीनं दिशा भरकटली तर अभिनय पाटील हा खेळाडू कमबॅक करू शकतो आणि करावाच लागेल त्याला, पर्याय नाहीये इथे. पुढचा बॉल ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉल तिथे चाललाय अलॉंग द कार्पेट. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या 21 आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ. या 4 चेंडू नंतर 21 धावा दाफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या ओव्हर मधले आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या अगदी संकुचित आपल्याला पाहायला मिळाली. केदार पाटील यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय, मात्र हा पाठलाग कुठपर्यंत असेल तिथे एक क्षेत्ररक्षक उभा आहे. जोपर्यंत त्यानं बॉलला फील्ड केला इथे 2 रन्स मिळाल्या केदार पाटीलला. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते 23 वर. विजया करता इथनं जर आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 27 धावा. या बॉलवर षटकार जर आला केदार पाटीलच्या बॅटमधनं तर शेवटच्या षटकार 21 धावा बनू शकतात आणि या मैदानावर त्या बनताना आपल्याला पाहायलाही मिळालं. मात्र त्याकरता या चेंडूवर षटकार येणं ते गरजेचं आहे. ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केला जाईल. दुसऱ्या धावेकरता कॉल आहे आणि थोडीशी खराब फिल्डिंग. 2 रन तिथे इझिली कंप्लीट झाल्या. ते येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 25 ची गरज. ठेवलाय चामुंडाई चषक. त्या डीजीपी मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक. त्या डीजीपी मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक. त्या डीजीपी मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक. वैभव कल्पेश भावेश हरेश्वर नियोजन करतात लई डेंजर. राज परेची साथीदार नवसई गावाचा नाव करणारे. आपण जर पाहिलं ना तर गॅलरीमध्ये कॅमेरा गेला आणि गॅलरीमध्ये डान्स करणारे गौतम वजीर इथे ऑन स्क्रीन सर्वच प्रेक्षकांना पाहायला मिळालेत. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांना त्या कॅमेराच्या माध्यमातून ते पाहायला मिळाले. अविनाश आलाय शेवटच्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. शेवटचं षटक विजयाकरता 25 धावसंख्येची गरज. काय अभिच्या बॅटमधनं इथं मोठ्या फटके येतील, प्रभावित करण्याची कामगिरी करेल. 25 धावा काय इथं दाफलकावर लावेल. ओढ्यानं षटकार मारणं काबिलियत आहे, मात्र हवेचं एंड तेही इथे लक्षात घेतलं जाईल. पहिला बॉल अविनाशचा अगदी योग्य तऱ्हेनं तिथे बीट करत असताना आता प्रत्येक बॉलवर षटकार खेचणं तेच गरजेचं राहिलंय या मॅच मध्ये. आतापर्यंत लढत जर आपण पाहिली तर ती बिलकुल एकतर्फी आपल्याला पाहायला मिळाली आहे. मात्र इथनं पुढचे 5 बॉल काय घडेल त्या 5 बॉलवर ते पाहण्यालायक ठरेल. यावेळेस मात्र जागा बनवत फटका सजवलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 4 चेंडूवर 4 षटकारांची गरज आहे इथनं पुढे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 4 बॉल मध्ये 4 षटकार खेचायचे. बघूया कशा पद्धतीने या 4 चेंडूमध्ये 4 षटकार खेचले जातील का. केदार जो मैदानाच्या आतमध्ये आहे सध्या बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल आणि या निर्धाव चेंडू बरोबर या मॅचवर निर्विवाद वर्चस्व आपलं प्रस्थापित केलंय. नाव आहे आई चामुंडाई भावाळे बी. नवसई मधनं 2 टीम स्पॉन्सरेटच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उतरताना पाहायला मिळालं. त्यातला एक संघ टॉप 3 मध्ये ऑलरेडी जाऊन पोहोचलाय. ध्रुव 11 पिंपळास नितीनजी पाटील या मैदानाचे मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून तो संघ
पुढे येताना पाहायला मिळाला आणि आई चामुंडाई नाव शेवटच्या क्षणापर्यंत डिक्लेअर केलं गेलं नाही. कोणाच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरवला गेला, मात्र हा संघ ही इथे क्वालिफाय होण्याच्या मार्गावर आहे. आई चामुंडाई हा संघ जर आपण पाहिला तर याच नवसाई गावातील सन्माननीय हरेशजी कुडू साहेब ज्यांच्या माध्यमातून रुद्र 11 हे नाव इथे हरीश पाटील यांचा हा संघ आहे. आई चामुंडाई या नावानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तो पाहायला मिळाला आणि अप्रतिम खेळ हरीश कुडू यांच्या माध्यमातून हा संघ आपण मैदानामध्ये पाहत आहे. इथे विजयी होते टीम आई चामुंडाई भावाळी बी. आई चामुंडाई भावाळी बी या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. या स्पर्धेमध्ये ते आले. अगदी आपण जर या दिवसाचा लॉट्स पाहिला ना तर त्या लॉट मध्ये नाव होतं ते बोरशे